एक नंदी आहे. आपण आहोत बुरकडूच्या मैदानामध्ये आणि तो नंदी जो आहे तो नक्की कुठला आहे, त्याची कामगिरी कशी आहे, थोडीशी मालकांच्याकडून जाणून घ्या. नमस्कार शेठ. नमस्कार. आपला परिचय द्या थोडा. मी रोहित कवळे, गोरेगाव. रोहित आबा म्हणून आपलं बैलगाडी क्षेत्रात ओळख देते. बरं, आपल्या नंदीचं नाव सांगा. त्याचं नाव आहे सोन्या 6090. कुठला आहे सोन्या, जरा थोडं कुंडलचा आहे. पैलवान आकाश नाना गुजले. बरं. कुंडल सर्जा राजाप्रेमी गोरेगाव पारगाव या नावानं आता हा नंदी बघतोय. कुठली खरेदी आहे काय? ही तात्यासाहेब कचरे आपले माळशिरसचे, बरं त्यांच्यापासून खरेदी केलेला आहे नंदी. आदतमध्ये खरेदी केलेला आहे. बरं. आता दुसरा झाला आहे, दुसरंच मैदान आहे आज. बरं. क्वार्टर फायनलला राहिला आज. थोडंसं त्याचा इतिहास लोकांना सांगा ना, कसा आहे त्याचा पळ वगैरे काय? ती पळ आता दोन्ही साईड आतनं पळतो. खोंड हां उजवा खांदा त्याचा फिट आहे. हां. आणि आदतमध्ये त्याचे 12-13 नंबर आहेत. बरं. एक 7-8 मैदान गुलालात राहिले. म्हणजे आता तो दुसरा आहे. आता दुसरा झाला, एक 15 दिवस झाले. तुम्ही सांगितलं की आदतमध्ये त्याचे खूप सारे गुलाल आहेत, काय सांगाल? हो, 12 आपण 5-6 गुलाल झाले त्याचे. एक नंबर 4-5 झालेले तेव्हा आपण खरेदी केलेला. बरं. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आल्यावर एक 5-6 गुलाल झाले त्याचं. बरं. त्याचं नियोजन वगैरे कोण करतं काय? त्याचं नियोजन ही सगळे आपल्या टीममध्ये आपलं सर्जा राजा फॅन्स क्लब गोरेगाव पारगाव आणि पैलवान ग्रुप कुंडल, अजित भाऊ गुजले मित्र परिवार, ही सगळे एकत्रितच असते त्याचं नियोजन. सोन्याचा जरा पळाबद्दल सांगा ना माहिती. पळात काय नाही, त्याला स्टार्ट टू एंड तेवढं स्पीड आहे. बरं. हां. आणि जातीचा बैल आहे, पुऱ्या मापाचा बैल असल्यामुळे काय त्याचे म्हणजे अडचण व्हायच पळतंय चांगलं, काय नाही असा विषय. कुठला खांदा आहे काय त्याचा? दोन्ही खांदे आहे, फक्त उजवा खांदा त्याचा सवच आहे. बरं. त्याचं जरा स्पीड बद्दल सांगा, कुठं काय स्पीड कसं काय? स्पीड आता सगळ्या चांगल्या बैलात पळलाय. बरं. कुठल्या जरा सांगा. चांगल्या आता तात्यासाहेब कचऱ्याच्या सुंदरमध्ये पळलाय, सिरसवडीच्या रायफलमध्ये पळलाय, परत तुम्हाला सांगतो आपला सरदारमध्ये पळलाय. बरं. तुफान बरोबर ही चांगल्या बैलात सगळ्या पळलाय. गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातोय. काय नक्की याचं सिक्रेट काय? एवढे मोठे टॉपचे जरी पहिरे नसतील तरीही तो गुलाल मिळवतोय. गुलाल आता म्हणजे असं रात्रीच खोंड जायला तिथं पायरा अजून काय टॉपचा नाही. असं आपलं सर्वसामान्यच मालक आहे ते आता नाना, आणि ती सर्वसामान्य आपलं पहिरं चालले ते आताच आपला मेळ चाललाय. नाही नाराज केलं त्यानं, म्हणजे आमच्यापाशी आता ती 2 महिने झालं मायापाशी आलाय खोंड, पण अजूनपर्यंत त्यानं नाही नाराज केलेला. आदतमध्ये पण एक 3-4 गुलाल केलं. आता पण दुसरंच मैदान आहे. आज क्वार्टर फायनलचा महिना गुलाल मिळवून दिलाय त्यानं. एवढे हलके पहिरे तरीही गुलाल, असं काय त्याचं वैशिष्ट्य सांगा. नाही, पळच आहे त्याला, आणि ती आपलं त्याचं स्टारच म्हणायचं आपलं राहतंय ते, काय नाही असा विषय. कुणाच्या नावाने गाडी पळते मैदानामध्ये? आता मैदानामध्ये गाडी पळते काय आपलं तिचं नाव कुमारी आराध्या गुजले, पैलवान आकाश नाना गुजले कुंडल, ह्या नावानं गाडी पळते. याच्या अगोदर तुमच्या तावणीत कुठले नंदी होते काय? आता आपल्यापाशी एक राजा म्हणून होता. बरं. त्याचा थोडासा इतिहास सांगा. राजा ते दोन्ही साइड पब्लिक न पळणारा बैल. मागच्या वर्षी म्हणजे वयस्कर बैल होता, 7-8 वर्षाचा. मागच्या वर्षी 6 मैदानं त्याच्या गटात कुणी गाडी झोपली नव्हती. असं म्हणजे त्याचा बी एक इतिहास आहे. मागच्या वर्षी त्यानं 13-14 गुलाल केलं. परत आता सर्जा म्हणून एक खोंड आहे आपला, चौसा साईदाते आहे, त्याचं पण एक 10-12 गुलाल झाले. ती सोन्या आहे ना. आता राजाचं नाव चालू आहे. माग आम्ही एक छोटा राजा म्हणून घेतलाय, त्यानं घेतल्यापासून जी 3 मैदानं गुलाल केलाय. तो कुठून घेतलाय काय? तो आपण घेतलाय, आपलं मित्र आहे ती शिवा ड्रायव्हर कुसमोडचं. बरं. त्यांच्यापासून घेतलाय. कसा पळत्याचा आहे काय? दोन्ही साइड पब्लिकनं पळतो. आदत आहे, एक 18-19 महिन्याचा खोंड आहे. दोन्ही साइड कडनं पळतो. तुमच्याकडे एवढा मोठा नंदी आहे, गुलालाचा बेताज बादशाह आहे, आदतमध्ये गुलाल आहेत, दुशामध्ये तुमच्याकडे आल्यानंतर 2 गुलाल झाले. पहिऱ्याला काय थोडीशी अडचण वगैरे काय? पहिऱ्याला अडचण म्हणजे आता हीच की अडचण काय व्हायचं, 4 रुपये देवाण म्हणजे ती काय चुकीचं नाही. बरोबर, एखाद्या बैलाला द्यायलाच लागते ते पैसे, पण आम्ही पण आता वाईट परिस्थितीनुसार चाललंय. पण करायचं आता पहिरं, इथनं पुढं पण जरा वाईट करायचं पहिरं. काय सांगाल, ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस पहिऱ्याला फोन येतात, ज्यावेळेस बैल नाही पळत त्यावेळेस काय? नाही, कोणी चिरत नाही. काय सांगाल या रहस्याबद्दल? काय सांगाल? बैल पळला तरच सगळं आहे. बैल नाही पळला तर काहीच नाही. पैसे असू द्या नसू द्या, बैल पळला पाहिजे, ही शेवटचं अंतिम सत्य आहे बैलगाडी क्षेत्रातलं. आणि पैसाही लागतोय. पैसे विदाऊट पैशाचा आता बैलगाडी क्षेत्र राहिलं नाही. पण त्याला आपल्या नंदीची बी साथ पाहिजे, बैल बी तेवढा पळायला पाहिजे. तरी पण सोन्या एकट्याच्या जो गाडी वरतोय, काय सांगाल?
नाही पळतोय खोंडच पळतोय त्याचं नाहीच काय म्हणजे अडचण अजूनपर्यंत घेतल्याच नाही अडचण त्याला ते काय बघूनच घेतलेला बरं. आणि ती तात्यासाहेब कचऱ्याने बी आपलं काय त्यांनी चांगला म्हणूनच खोंड दिलेला बरं पण त्यांना आणल्यापासून नाही आपल्याला नाराज केलं. बरं. एक आता तुमचा गुलालाचा बेताच बादशाह आहे सोन्या, परंतु एक मनामध्ये असेल की इच्छा की बाबा आपल्याला या नंदीसोबत पळायची, काय थोडंसं काय सांगाल? पळायचं आहे आम्हाला आता आमच्या म्हणजे मनातला नंदी आहे MM नानांचा राजा. बरं, काय सांगाल त्याच्याबद्दल? त्याच्यासोबत आम्हाला पळायची एक इच्छा आहे. काय सांगाल त्याच्या पळाबद्दल? काय त्याच्या काय दोन्ही खांदी पब्लिकचं भिताडच आहे दुसरं काय त्याचा विषयच नाही आणि गुलालाचा तो पण बादशाच आहे आता बरं. चालू सीझनला गुलालात राहतोयच बैल. ठीक आहे, तुम्ही तुमचा नंदी कायम गुलालामध्ये राहू हीच आमच्या चॅनलकडून एक हे करतो. धन्यवाद. धन्यवाद.